पण जेव्हा जेव्हा एकत्र आलोय तेव्हा आपण एकमेकांना स्वर्ग दिलाय, पण आता आपणच आपल्या स्वर्गाची दारं बंद करून झुरत बसलोय आपापल्या नरकात। आज मला जाणवत आहे मी गेली 7 वर्ष किती कठोर शिक्षा भोगत होतो ते। खरंच असं सगळं विसरून सुखी होता येऊ शकेल? एखादी गोष्ट विसरून जा असं सांगणं खूप सोपं आहे सत्यजित। जसं मी तुमच्यावर केलेलं प्रेम कधीच विसरू शकत नाही, तसं ज्यामुळे आपण वेगळे झालो ते देखील मला कधीच विसरता नाही येणार। सुख कुणाला नको असतं, मला देखील ते हवंच आहे, शुभ्रासाठी, आपल्यासाठी। एक वेळ ही गेली 7 वर्ष मी विसरेन सुद्धा, पण ही 7 वर्ष ज्यामुळे माझ्या आयुष्यात आली ते मी कसं विसरू? ह्या कसल्या विचारात पडले मी। खरं तर मला आता नाशिकला जायची तयारी करायला पाहिजे। सत्या, मला माफ कर, माझ्या हातून चूक झाली। चूक? चूक नाही, गुन्हा घडलाय तुझ्या हातून, गुन्हा। तू काय केलंस याची तुला कल्पना तरी आहे का? ती आर्याला प्रियाबद्दल काय बी कळू नये ह्याच्यासाठी मी गेली 7 वर्ष झटतोय आणि तू फार माती करून टाकलीस का समद्याची? सत्या, माझ्याकडनं नकळत बोललं गेलं रे। माणसामध्ये 5 पैशाची शिस्त नसली ना तरी चालते, पण त्याच्यात 2 पैशाची अक्कल हवी। आणि इथं या घरात मोठ्यांनाच अक्कल नाही लेकरांची कसं बोलायची याची। पुण्या काय म्हणते सत्या? अजय, तू मध्ये बोलायचं काम नाही। ते आज तुझ्या मूर्खपणामुळे तू फार माती करून टाकलीस आम्हा बाप लेकीच्या नात्याची। तुला आईच्या जागी मानलं होतं ग, पण तुझ्या या एका चुकीची शिक्षा आता मला आयुष्यभर भोगावी लागणार आहे। सत्या, मला नाही सुधरत कधी कसं वागावं, कसं बोलावं। अगं मग तोंड बंद ठेवायचं ना। गावला होता आर्याला तो फोटो तर काय बी सांगायचं, शेजारीने नातेवाईक काय बी सांगायचं, खरं सांगायची काय गरज होती? सत्या, सत्या मला माफ कर। माफ? मी तुला काय माफ करणार का? ते तुझ्या या चुकीमुळे जर आर्या आयुष्यभरासाठी माझ्यापासून दुरावली ना तर मी मेल्यानंतर बी माफ नाही करणार तुला। दादाच्या रागाचा सामना करणं म्हणजे धगधगते निखारे तळ हातावर झेलण्यासारखं आहे। आणि त्यात जर आर्याच्या बाबतीतली कुठली गोष्ट असेल तर मग विषयाचं। अजून त्याचं आणि प्रियाचं बोलणं होणं बाकी आहे। मला प्रियाची काळजी नाहीच वाटत, आर्याची काळजी वाटते। प्रियाचं डोकं ठिकाणावर आणतीलच दादा, पण आर्याला कसं समजवणार? लहान आहे रे ती। म्हणून एका गोष्टीचं मला जाम टेन्शन आलं। कुठल्या? मित्रा, आत्याने जरी अनाहूतपणे आर्याला सगळं सांगितलं असेल तरी त्या सगळ्याचं हे पुढे जाऊन असं होईल असं आत्याला स्वप्नात देखील वाटलं नसेल। आता दादांवरच अवलंबून आहे सगळं काही।
आता दादा आलाय म्हटल्यावर प्रियाचे तमाशे तिपटीने वाढतील. काय करणार आहे पुढे कोणास ठाऊक. ती काय सुरू करेल याची काळजी आता महत्वाची नाहीच आहे. या सगळ्याचा शेवट कशात होईल ना याची भीती वाटते मला. म्हणूनच म्हणते मी, काहीही झालं तरी प्रियाला या घरात घुसू देता कामा नये. That is for sure. आर्या, मला एक सांग सोनू, आजपर्यंत बाबानं तुला कुठल्याही गोष्टीसाठी नाही म्हटलंय? नाही. मग आता बाबाच ऐकणार ना? हे बघ, इथून पुढे कधीही ममाचं नाव घ्यायचं नाही. का? कारण ती वाईट आहे. म्हणूनच मम्मा बद्दल कधीही बोलायचं नाही, कळलं? का नाही बोलायचं? अनघा मावशी पण हेच बोलत होती. मम्मा मला का सोडून गेली बाबा? सांगा ना बाबा, का सोडून गेली? तुम्ही काय बोलत का नाहीयेत? अरे हेच आहे. अगं सत्याचं बोलणं लई मनाला लावून घेऊ न ग. रागाच्या भरात बोलला त्यो. पण जे काय बोलला तिथं नाही बोलला. मी हा येडी का बाई, मला कशाची बी अक्कल नाही. कोणाची धड नीट वागायचं हे बी कळत नाही. असं का म्हणतेस? नाहीतर काय. जर आर्याला प्रियाबद्दल सांगितलं नसतं तरी काय बिघडलं नसतं. अगं पण खुळे, तू मुद्दा म्हणून काही बोललीस का? नकळतपणे तुझ्या तोंडून निघून गेलं. आणि सत्याचं म्हणशील नव तर तो पटकन रागावतो बी आणि पटकन शांत बी होतो. मी जे काय वागले त्यासाठी सत्य नाही माफ करणार मला. असा विचार करू नकस. सत्याचं मन लई मोठं आहे. बघणार माझ्या या अशा वागण्यामुळे बापले की वेगळं होण्याची वेळ आली आहे बघ. असं का म्हणतेस तू? तुला सांगितलं नव, असा विचार तू कशा पायी करतेस? आणि आता सत्य आलाय नव, त्यो ह्यातनं काहीतरी तोडगा नक्की काढेल. गेल्या 7 वर्षात लई खस्ता खाल्ल्यात त्यानं आर्यासाठी. तो सहजपणे तिला प्रियाच्या हाती सोपवल. या घराचं चांगुलपणा आणि सत्याचं मोठेपण यामुळेच तर मी आज या घरात आहे. पण माझ्या मूर्ख वागण्यामुळे आज सत्यालाही दुखावलाय. नाही, आता नाही राहणार मी या घरात. चार्य,
आज बोललीस, पुण्यांदा असं बोलायचं नाही सांगून ठेवती. मी ठरवलं, माझ्यामुळे या घराचं आणखी नुकसान होण्याआधी मी इथनं निघून जाईन. चारे, येड्यागत बोलू नगस. आणि हे घर सोडून तू कुठं निघून जाणार आहेस? कुठं मी निघून जाईन, रस्ता मिळेल तिथे जाईन. पण सत्याला असं बेचैन झालेलं माझ्यानं नाही पावलं. हे बघ चारे, मला सांगितल्या बिगर तू कुठं गेलीस तर याद राख. आणि पहिला आधी शांत हो बघू. अगं चुका समध्यांकडनं होत्यात म्हणून काय समधी लोक घर सोडून निघून जात्यात? कुठे सत्यजित? तो आला ना, मला माझ्या सत्यजितला भेटायचंय. बाबा तुम्ही सगळं खोटं बोलतायत ना. मम्मा वाईट नाहीये. आर्या, बघ बाळा, प्लीज या गोष्टींबद्दल बोलण्याचा, समजून घेण्याचा हट्ट करू नकोस. तू खूप लहान आहेस अजून आर्या, कळतंय तुला? आर्या, माय डॉल, कुठे आहेस तू? बाबा मम्मा आली वाटतं. आर्या, आर्या, हाय. बरं झालं तू आलीस. आता मी बाबांशी तुझ्याबद्दलच बोलत होती. काय बोलणं चालू होतं तुमचं? I miss you so much, मम्मा. I missed you too, baby. आर्या, आज जा. नाही, मी तुमच्या सोबतच राहणार आहे. आर्या, आज जा. तुम्ही सुद्धा. फायनली आपण भेटलो. सो मिस्टर सत्यजित मुधोळकर, हाऊ यू? का आलीस इकडे? तुझ्यासाठी, तुझ्यावरच्या नितांत प्रेमासाठी. Shut up. इथून निघून जाण्यासाठी किती पैसे हवेत तुला? सत्यजित, तुला माझ्याकडे बघून असं वाटतंय की मी इथे पैशांसाठी आले? देन युअर रॉंग. मला पैशांचं आमिष अजिबात दाखवू नकोस, कारण मी आता प्रिया देसाई किंवा प्रिया मोहिते राहिलेली नाही. मी प्रिया शहा झाले. दिनेश शहा नावाच्या एका गर्भ श्रीमंत पण म्हाताऱ्या माणसाशी मी लग्न केलं. अनफॉर्च्युनेटली तो वारला आणि त्याच्या वयाच्या 100 पटीने असलेली त्याची प्रॉपर्टी आता माझ्या नावावर झाली. सो सत्यजित मुधोळकर, जर माझ्या मनात आलं ना तर मी या घरासकट तुलाही आत्ताच्या आत्ता विकत घेऊ शकते. या घरातल्या धुळीच्या कणा इतकी लायकी नाही तुझी. चालते. मी पुन्हा एकदा अपमानित होऊन या घरातून जाण्यासाठी आलेली नाही. आय हॅव कम हिअर टू स्टे. तुझ्यासाठी आणि आपल्या मुलीसाठी. आर्याचं नावही घ्यायचं नाही. आर्या तुझी मुलगी कधीच नव्हती आणि कधीच नसेल. हो, तू तिला जन्म दिलायस. स्वतः बडबड बंद करायची and just get lost. ओके, फाईन, मी जाते.
पण मी गेल्यानंतर तू आपल्या लाडक्या आर्याला काय उत्तर देणार आहेस? कुठे गेली तिची मम्मा? बाईला तर ना आता सत्य आलाय ना व तो बराबर उडवून लावल तिला. अहो आजी 7 वर्षापूर्वी सुद्धा उडवूनच लावलं होतं त्या बाईला. आलीच ना परत. पहिल्यापेक्षा जास्ती मुजोर होऊन आली. मी त्या दिवशी मुस्काट फोडून बाहेर काढत होते ना तिला, तेच बरोबर होतं. नेत्रा, सतत हाणामारीची भाषा करून काही होणार आहे का? जरा डोकं वापरायला शिक. डोकं वापरायला डोकं चाललं पाहिजे ना. मग गप्प बस. दादा, काय झालं? काही बोलली का ती? बघ आता नेमकं काय होईल हे मी नाही सांगू शकत. सत्या, आता काय ठरवलं आहेस? काय करणार आहेस तू? आजी आता जे काय बी करायचं त्या आर्याचा विचार करूनच करायला पाहिजे. त्या प्रियाला आता भान आलंय वय सौताला एक पोरगी आहे म्हणून? काय नाही, ह्यो बी तिचा डावच आहे. कसं आहे आजी, प्रियाच्या म्हणण्याला मी काडीचा पण भाव देत नाही. मला काळजी फक्त माझ्या लेकीची वाटते. माझं म्हणणं तिला घराच्या बाहेर हाकलून द्यायला पाहिजे. नेत्रा, मला माहितीये की तुला राग आलाय, तुझी तगमग होते. इथे घरात सगळ्यांनाच राग आलाय, हं? म्हणून असं आताताईपणाने कोणी बोलत नाही. हा आताताईपणा वाटतोय तुला? 7 वर्षांपासून सांगत आलीये, पहिल्या दिवसापासून हेच सांगत आलीये मी. नेत्रा, प्रत्येक निर्णय असा तडकाफडकी नाही घेतायत. काही प्रॉब्लेम्स बोलून सॉल्व्ह करायचे असतात. कोणाशी बोलायचं? प्रियाशी? लायकी आहे का त्या बाईची की तिच्याशी आपण काही बोलावं? झिंजा पकडून हाकलून द्यायला पाहिजे तिला. फार फार तर काय करेल, पोलिसात जाईल ना. जाऊ दे ना. आर्या ही दादांचीच मुलगी आहे हे प्रूव्ह करणं फार अवघड नाहीये आपल्याला. आजूबाजूची लोक सुद्धा साक्ष देतील आपल्या बाजूने. गेली 7 वर्ष दादाच बघतायत आर्याचं सगळं. आणि जर आर्यालाच प्रियाचा पुळका आला असेल ना तर पाठवून द्या तिला तिच्या बरोबर. नेत्रा, काय बोलतेस? तुझं तुला तरी कळतंय का? हो कळतंय. आणि म्हणूनच मी आज शांत नाही बसणार दादा. आज ना उद्या हा विषय निघणारच होता ना. तुम्हाला मुलगी हवी होती म्हणून शुभ्राच्या जागी तुम्ही आर्याचा सांभाळ करायला घेतलात. आज त्याच मुलीमुळे जी बाई घरात आलीये ना तीच शुभ्रा आणि मंजिरी वहिनींच्या घरातून बाहेर जाण्याला कारणीभूत आहे. हे का कळत नाहीये तुम्हाला? मला असं वाटतंय की आर्याला घराबाहेर काढणं हा एकमेव पर्याय आहे आपल्याकडे. बस. आर्याबद्दल मी एक शब्द सुद्धा ऐकून घेणार नाही, कळलं? आर्या माझी मुलगी आणि हे तिचं घर आहे. ती या घरातून तेव्हाच बाहेर जाईल जेव्हा तिचं लग्न होईल. आणि नेत्रा, घरातल्या इतर लोकांना त्रास होतोय म्हणून कोणी जर हे घर सोडायचं असतं ना तर 7 वर्षांपूर्वी कुणाला या घरातून हाकलावं लागलं असतं याचा विचार तूच केलेला बरा.
आपली रूम तुला माहितीच असेल ना. आणि ही माझी डॉली. थांब तुला एक गंमत दाखवते. हे काय? हा बघ, हा तुझा फोटो. डॉल, हा माझा फोटो तुला कुठून मिळाला? मला जेव्हा तुझी आठवण यायची ना तेव्हा मी हा फोटो बघायची आणि तुझ्याशी बोलायची. असं वाटायचं की तू त्या फोटोतनं बाहेर येशील आणि मला जवळ घेशील. आता मी आले ना, कायम तुझ्या जवळच राहणार आहे. हो, आता मला देवाकडून काहीच नकोय. तू, मी, बाबा सगळे एकत्र राहू. खूप मजा येईल. आता मजा येणार आपण सगळे एकत्र आल्यावर. आता आपण कधीच वेगळे नाही राहायचं. मी तुला कुठेच जाऊन देणार नाही. आता तू माझ्या जवळच राहायचं. हो, नक्की. तुझ्या इतकाच आनंद तर मलाही होतोय आर्या. कदाचित तुझ्यापेक्षा जास्तच. या घरात, या रूम मध्ये पोचण्यासाठीच तर हा सगळा खटाटोप केला मी. अँड फायनली आय एम हिअर. सगळ्या अडचणींवर मात करून मी इथे पोचलीये. आता मी नाही जाणार. इनफॅक्ट आता मला कुणीच घालवू शकत नाही.